समोर ठेवतो की ज्यामध्ये नद्यांच्या पाण्यांमध्ये हे रक्तमिश्रित पाणी येत आहे। मी हे पटलावरती सुद्धा देतो, हे सगळे फोटोज आहेत। मी पेनड्राईव्ह आपल्याला या ठिकाणी देणार आहे। या ठिकाणी मला मंत्री महोदयांना स्पेसिफिक मागणी आहे की मालेगावचा हा प्रश्न आहे आणि नाशिकच्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रश्न आहे, त्यामुळे इथल्या अनधिकृत कत्तलखान्यांवरती कारवाई कधीपर्यंत होईल सभापतीमध्ये हे जर स्पेसिफिक आलं तर ह्याच्यामध्ये हा लॉजिकल एंडला विषय जाऊ शकतो। तिने सांगितलं की अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेलेच आहेत, ते कदाचित द्यायची देखील आवश्यकता नाही कारण ते नियमामध्येच ते आहे, परंतु तशा पद्धतीनं अधिकारी करत नसतील तर आज सभागृहातनं ते निर्देश दिले जातील। लक्षवेधी क्रमांक 4 प्रवीण दरेकर। माननीय मंत्री महोदयाने उत्तर दिलं की तुम्ही आम्हाला पुरावे द्या, आम्ही त्याची चौकशी करतो। आता आमदारांना एवढंच काम राहिलं की इन्व्हेस्टिगेशन करा आणि तुमच्याकडे पटलावर आणून ठेवा। माझं स्पेसिफिक म्हणणं आहे, एखाद्या सदस्याने जर तो प्रश्न टाकलाय तर तुमचे तिकडे पोलीस आयुक्त आहेत, SP आहेत, यांच्याकडनं चौकशी करा ना आणि त्या माध्यमातून तुम्ही चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करा। खालच्या सभागृहात काल गृह खात्याने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की अनधिकृत कत्तलखाने आम्ही बंद करू। येणारा कुंभमेळा आपल्या सर्वांसाठी पवित्र कुंभमेळा आहे, देशासाठी जगासाठी। तुम्ही स्पष्टपणे माननीय पोलीस आयुक्त नाशिक किंवा SP मालेगाव नाशिक ग्रामीणला आदेश द्या, जो केवढे कत्तलखाने अनधिकृत त्या मालेगाव आणि नाशिक परिसरात आहेत, तसेच राज्यामध्ये किती आहेत आणि ते सर्व तुम्ही बंद करणार का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी खालच्या सभागृहाचा जो उल्लेख केला आहे त्या सभागृहामध्ये गृह विभागाला काय निर्देश दिलेले आहेत ते तपासले जातील आणि त्या पद्धतीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील।